मुळे आज इथपर्यंत मी पोचली. ज्योतिबा मी जसं क्रांती ज्योती सावित्रीबाईला पुढे आणलं तसंच आमच्या रवीजींनी मला पुढे आणलं. माय काय पिंड थोडी आहे राजकारण, माय राजकारण पिंड आहे काय? पण जेवढे लोक येते ओबीसी येते अमरावतीत तर नवनीत राणावर बोलून जाते. माय मोठे भाऊ बच्चू भाऊ येते तर नवनीत राणावर बोलून जाते. आमची यशोमती माय नणंदबाई येते तर नवनीत राणावर बोलून जाते. उरला सुरला खोडके बहिणी काकू आजी आमची येते तर नवनीत राणावर बोलून जाते. ह्यांना कोणीच दिसत नाही, नवनीत राणा दिसते. नवनीत राणा मैदान में शेर शेरनी जैसी खड़ी है, इसलिए सगळ्यांच्या डोळ्यामध्ये येते. भगवान से हमेशा वही प्रार्थना. तर बाईचं जगणं एवढं सोपं नसते. किती पैसेवाले जरी असलो जीवन साथी पाठीशी राहिला पाहिजे. बाकी कोणी असो नसो करून घेतो. काय टाकरे साठी नारे लावणं एवढं सोपं नसते. आणि आपण प्रेमाने एवढे प्रेम देते त्याच्याबद्दल सीमाताई आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते. बाकी नेतेही परेशान. एकही व्हिडिओ व्हायरल झाला नसेल की जिथे रवी भाऊ कोणावर रेस होते, कधी कोणती महिलांनी आवाज दिला तर पहिले घरच्या लोकांनी ना ऐकताना त्या बाईची हा ताई तुम्ही काय म्हटलं का या म्हणतात की नवनीत राणा म्हणे पतिव्रता आहे. मग असे माणसाची पतिव्रता नाही राहील तर काय राहील. म्हणून मी आपल्याला आज विनंती करायला आली आहे की या चारी आपल्या उमेदवारांना आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्या. आणि रवीजी पाहायला सुद्धा आले नाही, उंगाला सुद्धा आले नाही लोकांना की काय अडचण आहे काय नाही काय प्रॉब्लेम आहे, बोलायला सुद्धा आले नाही. पर्चिया द्यायला ते लोक तिथून इथे घेत नाही कारण त्यांचे फतवे निघतात. आणि आम्ही त्यांना मी यावेळीच विनंती केली आहे की ढकरेताईला आम्ही इथून दिलाय. 3 उमेदवार बंडनेरापासून आहे. ते बंडनेरामधून ते लोक ताकदीने चालवणार आहे. या परिसरामध्ये तुम्ही ताकदीने पॅनल चालवलं तर त्यांचा फतवाही फेल होऊन जाईल. यावेळी आपल्याला आज विनंती करायला आली, गुलाल आणि नीड आपलाच राहायला पाहिजे. हिरवा आणि पिवळी माती या प्रभागात उडली नाही पाहिजे. फक्त त्याची लक्षता तुम्हाला घ्यायला लागेल. एवढंच बोलते. सागरजी महाराजांना मी इथूनच धन्यवाद करते. सागर महाराज की आपण नेहमी मला आशीर्वाद दिला, रवीजींना आशीर्वाद दिला. संत महाराज जर आपले पाठीशी असले ते आपले विचारावर, आपण ज्या विचारावर चालताय ते विचार अजून मजबूत होतात. त्या मजबूती करण्यासाठी आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद करते. आणि सगळे महिलांना परत एकदा हळदी कुंकूच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा. संघर्ष जितना आएगा उतना कर लेंगे. सिर्फ साथ में दिया हुआ साथीदार जीवन साथी हर किसी के महिला में ऐसे ही रहना चाहिए. बस इतना ही भगवान से प्रार्थना करूंगी और सभी को दिल से बहुत बहुत शुभकामनाएं दूंगी. धन्यवाद.